आजचा हा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात खतरनाक दिवस मी कधीच विसरू शकत नाही। सगळं संपून मी कधी एकदाचा सुखरूप घरी जातोय असं झालं होतं। बाहेर बघा जसं काय ढगफुटीच झाली आहे। ढग फाटून पाणी पडतंय की काय कळायलाच मार्ग नाही। आणि मी वेड्यासारखे या तुफानी पावसात इकडे तिकडे त्यांच्या सगळ्या जुन्या अड्ड्यांवर कोपऱ्या कोपऱ्यात त्यांना शोधत होतो। मनात एक मोठी भीती सतत मला खात होती। नक्की काय झालंय, मी कोणाला शोधतोय या कयामतच्या रात्री। मंडळी, जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत बघा। नमस्कार मंडळी, रात्रीपासून पाऊस असा पडतोय की विचारू नका। ढगफुटीत झाले वाटतं, कुठेही बाहेर जाण्याची सोय नव्हती। आणि अशातच आमच्या मॅडमना, हो त्याच आमच्या घरच्या गृहमंत्री, त्यांना या वादळी पावसात मस्त झणझणीत चिकन मिसळ खायची हुक्की आली। बायकोचं मन कधी आणि काय खायचं होईल याचा काही नेम नाही बघा। म्हणाली लागणाऱ्या गोष्टी आणून द्या, मी घरीच छान बनवते। आता खरी पंचायत इथेच सुरू झाली। छत्री पार खराब झाली होती, रेनकोट पण फाटला होता, पण बायकोला मिसळ खायची आहे आणि ती पण चिकन मिसळ। मग काय, भिजत जावं लागलं तरी चालेल, पण मॅडमची इच्छा पूर्ण करायचीच। मी दुसरा कोणताही विचार न करता आपली दुचाकी बाहेर काढली। मंडळी, बाहेर तर पाऊस जोरदार सुरू होता। रात्रीपासून लाईट गेलेल्या, फोनमध्ये फक्त 25% चार्जिंग शिल्लक होती। मी थेट चिकन घ्यायला गेलो। तिथून आमच्यासाठी आणि सोसायटीमधील कुत्र्यांसाठी पण चिकन घेतलं। पण थंडगार हवा आणि पावसाने थंडी एवढी वाजत होती की दात थंडीने कुडकुडत होते। त्यात मॅडमने काय काय सामान सांगितलं होतं ते मी पार विसरून गेलो। एका जागी थांबून फोन लावत होतो, पण नेटवर्क पण आउट ऑफ कव्हरेज। पाऊस इतका जोरदार की फोन लावला तरी आवाज येत जात नव्हता। 10-12 वेळा फोन लावला, पण काहीच उपयोग झाला नाही। घरी काय काय आहे हे माहीत नव्हतं, म्हणून शेवटी मी माझ्याच मनाने चिकन मिसळसाठी लागणाऱ्या गोष्टी घ्यायचा विचार केला। भाजीवाल्याकडे गेलो, ओला मसाला घेतला, 2 लिंबू घेतले, पुढच्या दुकानातून मिक्स फरसाण घेतलं आणि बेकरीतून पाव घेतले। आता घरी निघालो, सोसायटी खाली आलो आणि आठवण झाली, मटकी घ्यायची तर राहिलीच। घरी गेलो तर मॅडम पुन्हा मटकी घ्यायला पाठवतील, म्हणून तिथूनच पुन्हा माघारी फिरलो। पण मंडळी, या तुफानी पावसात मनात एक मोठी भीती सतत मला खात होती। 12:30 वाजून गेले होते। मटकी शोधता शोधता माझा फोन पार भिजून गेला होता। मनात भीती भरली होती, जर फोनमध्ये पाणी शिरून फोन खराब झाला तर। आता लक्ष पूर्ण फोनकडे लागलं होतं। मटकीसाठी इकडे तिकडे भटकत होतो। सगळं संपून मी मटकी घेऊन कधी एकदाचा घरी जातोय असं झालं होतं। शेवटी एका ठिकाणी मटकी मिळाली, ती घेतली आणि सरळ सोसायटी खाली आलो। मंडळी, पाऊस जोरदार सुरूच होता आणि मी अजूनही त्यांना शोधत होतो। हो, माझ्या सोसायटी खालील मित्र, माझे कुत्रे, मी त्यांची प्रत्येक ठिकाण शोधत होतो, जिथे जिथे ते पावसापासून लपले असतील। पण त्यांचा काहीच पत्ता लागत नव्हता। उशीर झाला होता, भीती वाटत होती। मॅडम पण तिकडे वाट पाहून वैतागल्या असतील। विचार केला, जेव्हा ते दिसतील तेव्हा त्यांना चिकन खाऊ घालू। आणि मी घरी गेलो। घरी जाऊन आधी फोन चेक केला, फोन सुरक्षित होता। तेव्हा कुठे जीवात जीव आला बघा। आता घरी आल्यावर मी जोमाने चिकन धुवायला सुरुवात केली, कारण आमच्या मॅडम त्या कधीच चिकन मच्छी धुवत नाहीत। त्यांना खूप किस्ता वाटते चिकन धुवायला, पण खायला मात्र एकच नंबर। 2:30 वाजून गेले होते, उशीर झाला होता, पण मॅडमने हा इलेक्ट्रिक चॉपर घेऊन ठेवलाय ना, काम अगदी झटपट होऊन जातं। फक्त कांदा टाका की तो छान बारीक चिरून देतो। टोमॅटो, मिरचीचं काम अगदी झटपट। मॅडमने तडका मारायला सुरुवात केली होती। तिकडे आमची निर्वी मस्त टीव्ही मध्ये पाहून नाचत होती। निर्वीसाठी मॅडम स्पेशल चिकन चीज कटलेट पण बनवत होत्या। सगळं रेडी होता होता 3 वाजले। गॅलरी जवळ बाहेर घेऊन आम्ही सगळे एकत्र खायला बसलो। बिचारी निर्वी पडली होती आणि तिच्या पायाला जखम झाली होती। तिला बसायला थोडा त्रास होत होता। मॅडमने प्लेटमध्ये मस्त फरसाण घेतला, त्यावर चिकन मिसळ वाढली, त्यावर लिंबू पिळला, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर मारून प्लेट सजवली आणि पावाचा तुकडा तोडला। खिडकीतून मस्त पाऊस पडताना पाहत मिसळ खायला सुरुवात केली। सोबत चिकन चीज कटलेटवर सुद्धा तुटून पडली। मी पण पावाचा तुकडा तोडला आणि मिसळ खायला सुरुवात केली। छान झणझणीत झाली होती। एक चिकनचा पीस घेतला आणि मस्त ताव मारला। मंडळी, एका बाजूला जोरदार पाऊस आणि दुसऱ्या बाजूला गरमागरम झणझणीत मिसळ, भारीच वाटत होतं बघा। तर मंडळी, आम्ही मस्त मिसळ एन्जॉय करतोय। तुमच्याकडे पावसामुळे कशी परिस्थिती आहे? चिकन मिसळ आवडते की साधी? कमेंट करून सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये।